केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर नामदार अमित शहा कोल्हापूर आणि इचलकरंजीत जाहीर सभा घेणार आहेत। त्यांचा हा दौरा अभूतपूर्व आणि भव्य दिव्यपणे यशस्वी करावा असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी आज केलं। पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते। नामदार शहा यांच्या दौऱ्यामध्ये प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं मूल्यमापनही होणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। दरम्यान महायुतीमधील घटक पक्षांची बैठक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडली। त्यामध्ये सर्वच सहभागी पक्षाच्या नेत्यांनी नामदार अमित शहा यांचा दौरा प्रचंड गर्दीमध्ये यशस्वी करण्याचा निर्धार केला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 20 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत। श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर पोलीस ग्राउंड आणि इचलकरंजीत त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत। श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सुमारे 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नामदार अमित शहा यांच्याबद्दल पोलीस परेड ग्राउंडवरील सभेमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे। या कृतज्ञता मेळाव्याला नामदार अमित शहा संबोधित करणार आहेत। या सभेनंतर माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे परिवाराच्या वतीनं इचलकरंजीमध्ये आयोजित कार्यक्रमांनाही नामदार शहा हजेरी लावणार आहेत। नामदार शहा यांच्या या कोल्हापूर दौऱ्याच्या नियोजनाची सर्व जबाबदारी उच्च तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यावर आहे। आज खासदार धनंजय महाडिक यांनी पक्ष कार्यालयात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत खासदार महाडिक यांनी नियोजनाच्या दृष्टीनं विविध सूचना दिल्या। शहा यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्यानं त्यांच्या दौऱ्यात कोणतीही कसूर राहणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन केलं। त्याचबरोबर पार्किंगसह विविध सुविधांची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। जास्तीत जास्त लोक या सभेला उपस्थित राहण्यासंबंधी प्रत्येक पदाधिकाऱ्यानं नियोजन करावं असंही खासदार महाडिक यांनी सांगितलं। नामदार शहा यांचा दौरा यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीनं रोजच बैठका घेण्यात येणार आहेत। या बैठकीला पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहिलंच पाहिजे अशी सक्त सूचनाही खासदार महाडिक यांनी केली। यावेळी महेश जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, नाथाजी पाटील, संगीता खाडे, गायत्री राऊत, रश्मी अडसुळे, रीमा पालनकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी आज संध्याकाळी केडीसीसी बँकेच्या सभागृहात महायुतीच्या घटक पक्षांची बैठक पार पडली। बैठकीला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, नामदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, सुजित मिणचेकर, उपमहापौर अक्षय जरग, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे महानगर अध्यक्ष विजय जाधव, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, आदिल फरास, विजय बलुगडे यांच्यासह तीनही घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते। 19 आणि 20 जून रोजी कोल्हापुरात नामदार अमित शहा यांचं जंगी स्वागत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी तयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूर आणि इचलकरंजीत होणारी नामदार अमित शहा यांची सभा अभूतपूर्व व्हावी यासाठी प्रचंड संख्येनं कार्यकर्ते आणि नागरिक सभेला उपस्थित राहावेत याचं नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला।